नमस्कार, आपण पाहत आहात विजन न्यूज महाराष्ट्र. गंगाखेड प्रतिनिधी. परभणी परळी रेल्वे दुहेरीकरण आणि गंगाखेड बाह्य वळण प्रकल्पासाठी प्रस्तावित भूसंपादनाला बाधित प्लॉटधारक, गुंटेवारी भूधारक आणि शेतकऱ्यांचा तीव्र विरोध दर्शविला आहे. प्रचलित बाजारभावाप्रमाणे योग्य मोबदला दिला जात नसल्याचा आरोप करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडे गंगाखेड एसडीएम यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त पाहू. परभणी परळी रेल्वे दुहेरीकरण आणि गंगाखेड बाह्य वळण प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनामध्ये बाधित शेतकरी, भूधारक, प्लॉटधारक आणि महाराष्ट्र गुंटेवारी अधिनियम 1966 अंतर्गत येणाऱ्या नागरिकांना देण्यात येणारा मावेजा अत्यंत तोडका असून तो प्रचलित बाजारभावाच्या 25% कमी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात बाधित नागरिकांनी वेळोवेळी रेल्वे भूसंपादन अधिकाऱ्याकडे व्यक्तिगत आणि सामूहिक आक्षेप नोंदविले आहेत. मात्र आजपर्यंत प्रशासनाकडून कोणत्याही न्यायाची भूमिका घेण्यात आली नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. यामुळे गंगाखेड येथील रेल्वे बाह्य वळण भूसंपादन कार्यालयासमोर दिनांक 16 जून 2026 पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे. योग्य मोबदला मिळाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत जमीन अधिग्रहणास सहकार्य करणार नसल्याचा निर्णय बाधितांनी घेतलेला आहे. आंदोलकांनी असा दावा केला आहे की गंगाखेड कोदरी मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर ते रेल्वे प्रशासनाकडे आधीच मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे. त्यामुळे सुमारे 300 कोटी रुपये खर्च करून स्वतंत्र बाह्य वळण प्रकल्प राबविण्याची आवश्यकता नसल्याचा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या सर्वेक्षण, मोजणी आणि ताबा प्रक्रियेत सहकार्य केला जाणार नाही. समाधानकारक मागण्या पूर्ण होईपर्यंत कोणत्याही प्रकारचा जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही, असा इशाराही निवेदनाद्वारे एसडीएम कार्यालय गंगाखेड येथे दिलेल्या निवेदनामधून केलेला आहे. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड ॲडव्होकेट माधुरीताई क्षीरसागर, कॉम्रेड शिवाजी कदम, कॉम्रेड ओंकार पवार, कॉम्रेड योगेश खड, भाई गोपीनाथ भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने भूधारक, त्याचबरोबर बाधित प्लॉटधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी पोलिसांनी आमच्या तुम्ही सेफ राहता. बरोबर आहे. पाहत होतात विजन न्यूज महाराष्ट्र. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी विजन न्यूज महाराष्ट्राला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटू पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.